श्री राम समर्थ. भगवंताला सगळा वृत्तांत समजला. मथुरेचं काय झालं हे तर झालं. आता इथे काय घडलं या संदर्भात शुकाचार्य थोडीशी आता परत कथा सांगतायत. बघा, ही कथा अर्थात शुकाचार्य सांगताच आहेत, परीक्षित वेगळा ऐकतोच आहे. शुकाचार्य पुढे काय म्हणाले ते ऐका. शुकाचार्य म्हणाले की हे तर राजा तू ऐकलंस की कंसाचा मृत्यू झाला किंवा कंसाचा उद्धार झाला, हे सगळं तू ऐकलेलंच आहेस. त्याच्या पुढे काय घडलं थोडासा भाग ऐक. त्याच्या पुढे असं घडलं की कंस जो होता त्याला 2 राण्या होत्या. अर्थात आपल्या पतीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यावर त्यांना दुःख झालं. मग दुःखी झाल्यावर ते आपल्या वडिलांच्या घरी गेल्या. आणि त्यांचे वडील कोण? तर अर्थात मगधराज जरासंध. मगधराज जरासंध जे आहेत त्यांच्या 2 मुली, एकीचं नाव अस्ती आणि दुसरीचं नाव प्राप्ती. आणि या दोघी कंसाच्या राण्या होत्या. जरासंध जो आहे त्याच्या घरी त्या गेल्या, आपल्या वडिलांकडे गेल्या आणि सगळी कथा सांगितली. दुःखी अंतःकरणाने आपल्याला कशा प्रकारे वैधव्य मिळालं हे सगळं त्यांनी सांगितलं. अर्थात ऐकल्यावर जरासंधाला वाईट वाटलंच, दुःख होणारच. शेवटी त्याच्या 2 मुली होत्या. पण नंतर त्याला प्रचंड क्रोध पण निर्माण झाला आणि त्याने असं ठरवलं की ज्याने माझ्या या मुलींना वैधव्य आणलं आहे त्या कृष्ण आणि बलरामाचाच नव्हे तर पूर्ण यादव कुळ जे आहे त्यालाच मी समूळ नष्ट करीन. ही पृथ्वी मी यादव रहित करीन असं त्याने ठरवलं. असा त्याने निश्चय केला आणि अर्थात त्याप्रमाणे ते युद्धाच्या तयारीला लागला. जंगी युद्ध. कारण यादव बलिशाली होते, त्याला माहीत होतं की यादव काय कमी बलिशाली नाही आहेत, परंतु आता मला ह्यांना समूळ नष्ट करायचं अशी त्यांनी प्रतिज्ञा मनाशी केली होती. आणि म्हणून तो युद्धाच्या तयारीला लागला जरासंध. आणि प्रचंड सेना त्यांनी गोळा केली. कारण जरासंध खूप पराक्रमी होता. कंसाशी त्याचं सख्य होतं आणि अनेक राजांना त्यांनी जिंकून घेतलं होतं. मांडलिक होते अनेक राजे. त्यामुळे या सर्व मांडलिक राजांचं सैन्य जे आहे ते जरासंधाने गोळा केलं आणि स्वतःची सेना असे मिळून प्रचंड सेनाभार त्यांनी जमा केला. किती सेना होती बघा. सेनेची संख्या होती 23 अक्षौहिणी इतकी होती. आता विचार करा, महाभारताचं जे युद्ध झालं त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की प्रचंड सेना होती, खूप प्रचंड मानली जाते. पण ती प्रचंड म्हणजे किती? ते 18 अक्षौहिणी होती. महाभारताच्या युद्धामध्ये जी सेना होती ती 18 अक्षौहिणी होती. त्याच्यामध्ये कौरवांचे 11 आणि पांडवांची उरलेली 7 अक्षौहिणी, असे मिळून 18 अक्षौहिणी सैन्य होतं. तर ती सुद्धा प्रचंडच होती. साधारणपणे 23 करोडच्या आसपास म्हणता येईल आपल्या भाषेत. आजच्या 23 करोडच्या वर एवढी सेना महाभारतामध्ये होती. ती महाकाय होती. परंतु आज ही सैन्याची जी संख्या आहे ती 23 अक्षौहिणी सेना आहे. म्हणजे किती झाली बघा. असा प्रचंड सेनाभार जरासंधाने गोळा केला आणि ही सगळी सेना घेऊन तो अर्थात यदूंची जी राजधानी होती मथुरा तिकडे गेला आणि मथुरेला वेढा घालून ठेवला. ही पद्धत होतीच पूर्वीची की कुठलीही एखादी गोष्ट जिंकायची असेल, शहर असेल, किल्ला असेल तर त्याला वेढा घालून ठेवायचा. महिने सगळी रसद बंद करायची आणि मग शरण आले की झालं काम. आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं की त्याने मथुरेला 4ही बाजूने वेढा दिला. भगवंताने पाहिलं की जरासंध प्रचंड सेना घेऊन आला. सेना कसली? खवळलेला समुद्रच. बरोबर. 23 अक्षौहिणी सैन्य म्हणजे नजरेत आळ येईल की नाही माहीत नाही, इतकं प्रचंड सैन्य झालं. किती करोड आहे माहीत नाही, हिशोबच करायला लागेल. तर अशी ही प्रचंड सेना जणू खवळलेला समुद्र अशी ही सेना घेऊन त्यांनी वेढा दिला होता. अर्थात सामान्य लोक घाबरून गेले. इतकी प्रचंड सेना आली आणि आपल्या शहराला वेढा देऊन बसली. आता काय करायचं? लोक सगळे भयभीत झालीच होती. अर्थात भगवंतांनी बघितलं की सेना प्रचंड आलेली आहे. कारण जरासंधाकडे भरपूर राजे होते मांडलिक. सगळ्यांची सेना त्याने गोळा केलेली आहे. तेव्हा भगवंताने विचार केला की हे झालं ते ठीकच झालं.
कारण इतकी सेना गोळा झाली आहे, म्हणजे मला सगळा भार हलका करायचं काम माझं जवळ आणलं त्यांनी. बघा कसा विचार गंमत केला भगवंतानी. भगवंतानी मशानाशी विचार केला की माझा अवतार कशासाठी केला आहे मी? पृथ्वीवरचा भार दुष्टांचा हलका करण्यासाठी. मग आता हे सगळे त्यांनी एकत्र जमवून आणले, म्हणजे माझं कामच हलकं केलं की नाही? कारण मी शोधायला कुठे गेलो असतो. मस्त 23 औक्षणी सैन्य आणले. चला याचा नाश करायचा, एवढंच तर आपलं काम आहे. हां, पण अजून एक गोष्ट करायला पाहिजे. बघा सगळा मनाशी विचार केला आहे की अजून एक गोष्ट पण करायला पाहिजे. पण आता जे आपल्याला करायचं ते पहिल्यांदा आपण काय करूया, बलराम दादांना पण सांगूया ना. पण बलराम दादा कसं की बलराम दादा एक घाव दोन तुकडे ठरवलं की गेले की खलास. ते काही विचार जास्त करणार नाहीत. हा भाग आपल्याकडेच आहे. तेव्हा आपण बलराम दादांना पहिलं सांगूया. मग ते बलराम दादांकडे गेले. म्हणाले दादा बघितलं ना केवढी सेना आली. तो भडकलाच. तो म्हणाला अरे काय हे, चला आपण यांचा नाश करूया. तेव्हा ते अशा प्रकारचा संवाद करत होते. तेव्हाच वरून 2 सुंदर असे रथ खाली आले जमिनीवर, आणि सर्व शस्त्रांनी सज्ज असे ते दोन्ही रथ होते. आणि अर्थात वरतून देवानीच ते रथ पाठवले दिव्य असे. सगळ्या प्रकारची शस्त्र त्याच्यावर होती. आणि दारुक स्वतः तिथे सारथी होता भगवंताचा. आणि अशा प्रकारे सगळेच रथ आले. श्रीकृष्ण म्हणाले बलराम दादा बघा, युद्धासाठी जरासंधाने तयारी केली, पण आपल्यासाठी सुद्धा 2 रथ भगवंतांनी पाठवलेत वरून. तेव्हा आता आपलं काम आपलं जवळ आलेलं करायचं, शत्रूचा नाश करायचा आहे. ह्याच्यासाठी तर आपण हा अवतार घेतला आहे. त्यांना आठवण करून दिली की आपण अवतार घेतला, लक्षात ठेवा. पण म्हणे एक गोष्ट अजून लक्षात ठेवा. काय? दादा म्हटले बोल बोल काय ते, आता मला जास्त ऐकायची इच्छा नाही आहे. त्यांना कधी एकदा जाऊन मी संपवतो असं झालं. ते म्हटले मला माहिती आहे म्हणूनच तुला सांगतो. दादा असं आहे की जरी ही 23 औक्षणी सेना आली असली तर 23 औक्षणी सैन्याला मारायला हरकत नाही, पण जरासंधाला मारू नका. अरे हे काय तू सांगतोस मला? ज्या जरासंधाने एवढी सेना गोळा केली त्याला पहिलं मारायला पाहिजे. तेव्हा तू असा कसा सल्ला मला देतोस? काय विचार करतोयस कृष्णा तू हा? तर म्हणाल दादा असं नाही आहे, मी सांगतो ते ऐका. काय आहे की 23 औक्षणी सेना त्याने आणली, हे गोष्ट बरोबर आहे. त्यामुळे आपली लोक घाबरली आहेत, हेही बरोबर आहे. पण ही 23 औक्षणी सेना आपण मारून टाकू तेही ठीक आहे. पण जर या क्षणी जर आपण त्याचा जर वध केला तर अजून भरपूर लोक तिकडे शिल्लक आहेत. त्यांना कोण आणणार आपल्याकडे? तेव्हा आपण याचा वध करायचा नाही, याला जिवंतच ठेवायचा. फक्त सेनेचा संहार करायचा आणि याला आपण जिवंत ठेवायचं. हां, हे जेव्हा सांगितलं कृष्णाने, हे मात्र बलराम दादांना पटलं. म्हणजे हो खरंच की हे तर मला लक्षातच नाही. मला माहीत होतं हे लक्षात तुमच्या येणार नाही, म्हणूनच मी सांगतो की याचं कारण हे आहे. म्हणे हरकत नाही, जरूर. आता अजून काही सल्ला असेल तर द्या, कारण मला आता युद्ध करायची इच्छा झाली, थांबायची इच्छा नाही मला. म्हटलं नाही आता काय नाही, हे आपल्याकडे सगळं आलेलं आहे, रथ आलेला आहे, आयुधं आलेली आहेत सगळी. बस रथावर आरूढ होऊया आणि युद्धाला सुरुवात करूया. काय प्रश्न आला? म्हणजे चला मी सज्जच आहे. आणि मग ते दोघंही जण युद्धासाठी युद्धभूमीवर उतरले. भगवंताने नावाला थोडीशी सेना घेतली, नाही असं नाही की सेना घेतली नाही असं होऊ नये म्हणून थोडीशी सेना दोघांनी घेतली. आणि दोघंही जण नगराच्या बाहेर आले, अर्थात रथावर बसून दोघंही जण पुढे आले. भगवंताने पहिलं काम केलं असेल तर आपला शंख पांचजन्य फुंकला आणि त्याचा नाद ऐकल्यावरती शत्रुसेनेच्या हृदयातच धडकी भरली. असा भगवंताच्या शंखाचा नाद होता. अर्थात शत्रुसैन्य थोडंसं घाबरलं शंखनाद ऐकून. तेव्हा जरासंध पुढे आला आणि म्हणाला कृष्णाला, काय तू शंख वाजवतेस? तुझ्याशी कोण युद्ध करणार? मी? अरे तू किती लहान आहेस. आणि तुझं आजपर्यंत जे काही मी ऐकलं आहे ते असंच आहे की तू सगळ्या गोष्टी लपून छपून कपटानेच केल्यास. तुझ्यामध्ये शक्तीच नाही आहे लढण्याची समोरासमोर. तुझ्यामध्ये कुठे शक्ती आहे? तू तर नेहमी सगळ्या अशाच प्रकारे कपटाने छलाने लोकांना मारलेलं आहेस. आणि तू वयाने लहानपण आहेस, तुझ्याशी काय मी युद्ध करणार? मी तर महाप्रचंड बलवान आहे. त्यामुळे तुझ्यासारख्याशी मला लढायला सुद्धा बरोबर वाटत नाही. त्यातून तू
इतका इतका वेडा आहेस आणि इतका पापी आहेस की तू तुझ्या प्रत्यक्ष मामाची हत्या केलीस. त्यामुळे पातकीपणा आहेस तू माझ्या हिशोबात. तर तुझ्याशी मला लढायची इच्छाच नाही. जा जा, मी नाही तुझ्याशी लढणार. हा, लढायचं असेल तर बलरामांबरोबर मी लढेन, कारण त्याची थोडी शक्ती पण आहे. तो शक्तिवान आहे. तू काय शक्ती काय, तुझ्याकडे शक्ती काय आहे? काहीच नाही. आणि मी असं युद्ध करताना मी नेहमी बघतो की कोण माझ्याशी लढू शकतो. असा मी दुर्बळांबरोबर युद्ध करत नाही. मी धर्म मानतो. बघा काय जरासंध म्हणावा की मी धर्म मानतो म्हणून मी तुझ्याशी लढाई करू इच्छित नाही. मी बलराम दादाशी करू इच्छितो का, हां तो थोडाफार शक्तिवान, त्याचे आहे काहीतरी, माझ्याशी काहीतरी जोड होईल, तेव्हा मी त्याच्याशी लढीन, तुझ्याशी लढणार नाही. अशा प्रकारचं भाषण जे आहे ते त्यांनी त्या युद्धभूमीवर दिलं. भगवंतांनी काहीही त्याच्यावर ते बोलले नाहीत. आणि तो अजून पुढे बोलतोय. तर मग आता तुझ्याकडे काही बोलण्यासारखं नसेलच. मी आता बलराम दादांना सांगतोय, बलराम ये पुढे. तुला मी एक पहिलंच सांगू इच्छितो की युद्ध झाल्यावर जर तुला मृत्यू आला तर काळजी करू नको, तुला स्वर्ग मिळेल, कारण तू वीर आहेस. बघा काय सांगतोय. जो उपदेश भगवंतांनी अर्जुनाला केला होता भगवद्गीतेतला, तोच उपदेश तो सांगतोय की युद्ध कर, युद्धात जरी तुला मृत्यू आला तरी काळजी करू नको, तुला स्वर्ग प्राप्ती होईल. अशा प्रकारचा उपदेश बलरामाला जरासंध करतोय. आणि म्हणाला की तुझ्यामध्ये थोडीफार शक्ती आहे, तेव्हा लढण्याचा थोडा आनंद घे. काय प्रश्न आला. हां, आणि जर तुझ्यामध्ये खूप शक्ती असेल तर मला मार, आणि मला मारशील तर स्वर्गाचं राज्य तुला, स्वर्गाचं कशाला, सर्वच भूतलाचं राज्य तुला मिळेल. तेव्हा बघ आता काय करायचं ते, पण माझ्याशी लढायला जरुरी आहे. अशा प्रकारे त्यांनी बलरामाला आवाज दिला. किती त्याची वल्गना बघा, कशा प्रकारची गंमतशीर बोलतोय बघा. बलराम दादा कधी जास्त बोलायचे नाही. त्यांचा हिशोब होता की एक गाव दोन तुकडे. पण कृष्ण म्हणाले की जरासंधा, की तुझा मृत्यू वास्तविक पता खूप जवळ आला आहे, म्हणूनच तू अशा प्रकारे हा बरळतो आहेस. जसं एखादा रोगी बरळतो ना मृत्यूच्या अगोदर, तसं तुझी अवस्था झाली. तुला हे समजत नाही की तू काय बोलतोयस आणि काय होणार तुझं, ह्याची तुला कल्पना नाही आहे. आणि तुला फार गर्व झाला आहे, तो गर्व उतरण्यासाठीच आता आम्ही इथे आलो होतो. तेव्हा आता युद्धाला सुरुवात कर, समजेल कोण किती शक्तिवान आहे आणि काय तुझा धर्म आहे हे पण आम्हाला बघायचं आहे. अशा प्रकारे भगवंत त्याला म्हणाले. अर्थात जरासंधाने हे सगळं ऐकलं, पण त्याला प्रचंड राग आला. आणि जरासंधाने आपल्या सैन्याला आज्ञा दिली, चला सुरुवात करा युद्धाला. आणि युद्धाला सुरुवात झाली. सैन्यबळ जे होतं ते जरासंधाचं प्रचंड होतं, की एवढं सैन्य होतं की विचारायची सोय नाही. हे सगळं सैन्य चालून आलं मथुरेवरती. अर्थात त्यांच्या चालण्यामुळे, त्यांच्या हल्ल्यामुळे सर्वत्र धूळच धूळ उडाली आणि त्याच्यामुळे सगळं झाकलं गेलं नगर. आणि हे युद्ध करायच्या वेळेस बरेच नागरिक आणि गोपिकासुद्धा घराच्या वरती उभ्या होत्या आणि तिथून त्या बघत होत्या महालाच्या गच्चीवरून, वाड्यांवरून, गोपुरांवरून, की युद्ध कशा प्रकारे होतं आहे. उत्सुकता होती. पण जेव्हा जरासंधाच्या सेनेने आक्रमण केलं तेव्हा त्यांच्या खुरांच्या पायांवर, म्हणजे जे घोडे वगैरे होते ते धावत आले किंवा हे सैनिक धावत आले, तेव्हा त्यांच्या पायाने जी धूळ उडाली त्याच्यामुळे काहीच त्यांना दिसेना. सगळंच जे काही श्रीकृष्ण स्वतः, बलरामदादा आणि त्यांचं जे काही थोडंसं सैन्य होतं पूर्ण झाकलं गेलं. रथ दिसेना, काही दिसेना. आणि त्यांना असं वाटलं की झालं आता, यांच्या सैन्याच्या टापाखालीच हे मृत्यू आला बहुतेक. कारण सैन्यबळच खूप जास्त, करोडोचं सैन्य आणि आपले हे मूठभर सैनिक, काय होणार. अर्थात त्यांना काळजी वाटली आणि त्यातल्या बऱ्याचशा गोपिका आहेत त्या रडायलाच लागल्या. काही तर मूर्छित होऊन पडल्या. ते म्हणले आम्ही बघू शकत नाही, त्या मूर्छितच झाल्या. अशा प्रकारे हाहाकार उडाला. जे लोक बघत होते त्यांच्यामध्ये हाहाकार उडाला. अर्थात कृष्णाने हे सगळं बघितलं की अशा प्रकारे सैनिक चालू आल्यामुळे सर्वत्र धूळ उडालेली आहे, काहीच दिसत नाही आहे. आणि आपले जे नागरिक हे बघत आहेत युद्ध, त्यांची भीतीमुळे अवस्था वाईट झाली आहे. तेव्हा त्यांनी ठरवलं की आता हे सगळं जे आहे ते थांबवलं पाहिजे.
त्याने आपलं प्रसिद्ध शांग धनुष्य हातात घेतलं. धनुष्य हातात घेतलं, त्याचा फक्त टणत्कार केला, प्रत्यंच्या लावली नाही, फक्त धनुष्य ताणलं आणि सोडून दिलं. प्रत्यंच्या प्रचंड आवाज झाला. टणत्कार म्हणतात त्याला. प्रचंड आवाज झाला. त्या आवाजाने सैन्यसुद्धा थरारलं एक सेकंद. आणि नंतर मग त्यांनी युद्धाला सुरुवात केली. त्यांचं धनुष्य आणि बाण इतक्या वेगात चालत होतं की ते धनुष्यावरती कधी बाण लावायचे आणि कधी सोडायचे आणि परत दुसरा बाण कधी लावायचे दिसतच नव्हतं. इतक्या वेगात त्यांचं धनुष्य जे आहे ते चालत होतं. आणि अर्थात अशा प्रकारे जेव्हा त्यांनी शरसंधान केलं सैन्यावर, तेव्हा आलेल्या सैन्य जे आहेत त्याच्यातले प्रत्येक जे काही घटक होते, मग हत्ती असतील, घोडे असतील, पायदळ असेल, ह्या सर्वांचा नाश व्हायला सुरुवात केली. भगवंताचा प्रत्येक बाण आहे तो वेध घेतल्याशिवाय कधी परत आला नाही. जसं भगवान रामांचा बाण कधी परत आला नाही. राम बाण असायचा, तो नक्कीच लक्ष वेध केल्याशिवाय परत यायचा नाही. तसंच कृष्णाची पण गोष्ट होती. कृष्णाने जे शरसंधान केले त्या प्रत्येक शराने, एखाद्या शराने हत्तीला मारावं, दुसऱ्या एखाद्या शराने घोड्याला मारावं, एखाद्या रथावर लागलं तर रथ तुटून पडावा, पायदळावर जर एखादा शर गेला तर पायदळाचं सैन्य मरून पडावं, त्यांची मस्तकं छिन्न विछिन्न व्हावी कृष्णाच्या बाणाने. अशा प्रकारे सर्वत्र हाहाकार उडाला. प्रचंड बाण वर्षावामुळे सगळे योद्धे एकामागे एक मृत व्हायला लागले. आणि त्या ठिकाणी बघता बघता मृत शरीरांचा खच पडला. एकीकडे वेगवेगळे घोडे, एकीकडे हत्ती, सगळे मृत होऊन पडले होते. एकीकडे सैनिक ज्यांची मस्तक तुटली होती. आणि बघता बघता ह्या सर्वांचा नाश व्हायला लागला. आणि हा नाश केवळ कृष्णाने केला नाही, तर बलरामाने सुद्धा आपल्या हातात मुसळ घेतलं होतं. आणि त्या मुसळाने त्यांनी अनेक उन्मत्त शत्रूंना यमसदनास पाठवलं होतं. अनेकांना घायाळ केलं होतं. आणि त्याच्यामुळे रक्ताच्या शेकडो नद्या तयार झाल्या, कारण मुळात सैन्यच भरपूर होतं. त्यामुळे जो काय रक्तपात झाला, त्यातून नद्यामध्ये जितकं पाणी असतं ते पण किती शेकडो नद्यांना जेवढं पाणी येतं तेवढे रक्ताचे पाट निर्माण झाले. आणि त्या रक्तरूपी नद्यामध्ये माणसांचे तुटलेले अवयव, हे सगळे पशु जे होते, हत्ती असतील, घोडे असतील, हे सगळे पडले होते मरून. आणि अशा प्रकारे भयानक दृश्य निर्माण झालं. काही लोक ते हे सुद्धा बघू शकत नव्हते. काही जे नागरिक होते, जे लढाई बघत होते, जरी शत्रू सैन्य असलं तरी पण रक्तपात बघणं हे वेगळाच भाग आहे, नाही का. ते बघायसाठी सुद्धा वेगळ्या प्रकारचं करेज लागतं. आणि त्यामुळे सामान्य लोक हे सुद्धा बघू शकत नव्हते की जरी शत्रू सैन्य असलं तरी त्यांची सुद्धा कत्तल झाली होती. आणि अर्थात भगवंताने हे सगळं लीलया केलं. लोकांसाठी आश्चर्य होतं, कारण 23 करोडपेक्षा जास्त, 23 करोड काय भरपूर असं 23 औक्षणी सैन्य होतं. त्याचं मोजमाप माहीत नाही किती होतं ते. तर अशा या सैन्याला भगवंतानी अर्थात लीलया नष्ट करायला सुरुवात केली. अर्थात ज्यांनी संपूर्ण विश्वाची निर्मिती केली आहे, तिन्ही लोकांची निर्मिती केली आहे, तिन्ही लोक जे टिकून आहेत त्याच्याच मायाने टिकून आहेत. आणि त्याचा संवादसुद्धा भगवंतच करतात. तर अशा त्रिलोकांचा करता धरता हरता असलेल्या भगवंतासाठी ही 23 औक्षणी सेना म्हणजे काय होती? काहीच नव्हती. परंतु तरीसुद्धा याचं वर्णन असं केलं आहे, कारण मनुष्याचा अवतार भगवंताने घेतला होता. भगवंताने भगवंताच्या रूपात त्याचा नाश नव्हता केला, मनुष्य अवतार धारण केला होता. आणि म्हणून ही लीला झाली. आणि म्हणून हे लीलया अशा प्रकारे घडलं असं वर्णन भागवतात केलं आहे. आणि बघता बघता भगवंताने अशा प्रकारे जरासंधाची सर्व अतिप्रचंड महाकाय 23 औक्षणी सेना मारून टाकली. त्याला काहीही वेळ लागला नाही. आणि अर्थात सेनेच्या बरोबर असलेले सगळे हत्ती असतील किंवा घोडे असतील, सगळ्यांचा भगवंतानी आणि बलरामाने मिळून नाश केला. त्याच्या पुढे जाऊन बलराम पुढे आले. अर्थात बलराम तर तुम्हाला माहिती आहे की बलराम तर कधीपासून म्हणत होते की बस मला आता जाऊन त्याला वधच करायचा आहे, सोडणार नाही. आणि
बलराम अतिशय रागामध्ये होते, द्वेषामध्ये होते, जोशामध्ये होते आणि भगवान बलरामाने लगेच पुढे जाऊन जरासंधाच्या रथावर उडी मारली. आणि जरासंध बघतच राहिला की काय घडतंय. एक तर तो बघत होता की माझी सगळी सेना बघता बघता या दोघांनी मारून टाकली आणि तो विचार करतो की असं कसं घडतंय. तेवढ्यामध्ये बलराम दादाने उडी मारली रथावर आणि एका क्षणात त्याच्या हातातलं सगळं जे काही हत्यारं होती ती उचलून फेकून दिली. जरासंध बघतच राहिलं काय घडतं. त्याला त्याची काहीच चाले नाही. इतकी प्रचंड शक्ती बलरामदादांची होती. आणि बघता बघता बलरामदादांनी त्याला बांधून टाकायला सुरुवात केली. आणि बांधत असतानाच श्रीकृष्ण तिथे आले आणि म्हणाले, बस इथपर्यंतच ठीक आहे. निशस्त्र केलं आपण फार चांगलं केलं. त्याला बांधतात अजून छान केलं, पण त्याच्या पुढचा भाग करू नका. आपल्याला याला मारायचं नाही, याला आपल्याला जीवदान द्यायचं आहे. त्याची 2 कारणं आहेत. पहिला भाग म्हणजे जर याला आपण इथे संपवलं तर अजून जो सेनाभार शिल्लक आहे जो त्यांनी आणलेला नाही, यांचा नाश कसा आपण करणार. यांना कोण बघायला जाणार, कोण कुठे आणि कधी जाऊन कुठे जाऊन मी त्याचा नाश करू. पण जर याला जीवित ठेवलं तर हा अर्थात रागाने द्वेषाने परत ते सगळी लोक गोळा करेल आणि आपल्यावर चाल करेल आणि मग आपल्याला परत एकदा संधी मिळेल या उरल्या सुरल्या सेनेचा फडशा पाडायसाठी. आपलं जे काम आहे, जो अवतार आहे, तो या सर्व लोकांचा नाश करण्यासाठी आहे, पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी आहे. आणि हा पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी हा आपल्याला एक प्रकारे मदतच करतो आहे. आणि जर मदत करतो आहे तर त्याचा नाश कशाला करायचा. तेव्हा याला आपण जिवंत सोडायचं आहे हे लक्षात ठेवून जे करायचं ते करा. अर्थात भगवंताने जेव्हा जेव्हा सल्ला दिला, बलरामाने कधीही त्या सल्ल्याच्या विरोधात काम नाही केलं. कितीतरी वेळा भगवंताचा सल्ला त्याला आवडायचा नाही. तो म्हणायचा सुद्धा की कृष्णा तुझं काय असतं मला कधी समजलंच नाही, कधीच मला तुझं समजलं नाही, पण काय करू तरी पण मी तुझं ऐकतोय. जसं त्रेतायुगामध्ये जेव्हा अवतार घेतला दोघांनी, त्यावेळेस लक्ष्मण लहान होते, तेव्हाही त्यांना बऱ्याच गोष्टी आवडायच्या नाही रामाच्या. म्हणायचे काय तू हे सगळीकडे जीव सगळ्यांना सोडून देतोयस, असं करतो, मला हे तुझं वर्तन अजिबात पसंत नाही, क्षमाशील वृत्ती काय हे, असं नाही आहे, शासन द्यायला पाहिजे, असं वगैरे ते नेहमी म्हणायचे. पण अर्थात रामाच्या आज्ञेच्या कधी पुढे गेले नाहीत, कारण मोठा भाऊ होता राम म्हणजे. आणि म्हणून असं म्हणतात की जेव्हा पुढचा अवतार झाला तेव्हा ते पहिल्यांदाच म्हणाले शेषनाग, मला जर आता अवतार तुमच्याबरोबर घ्यायचा असेल तर मी पहिल्यांदा खाली जाणार, मी तुमचा मोठा भाऊ होणार. तुमच्या आज्ञा ऐकून ऐकून मला कंटाळा आला, आता माझ्या आज्ञा तुम्ही ऐकल्या पाहिजेत, मंजूर असेल तर बोला. भगवान ते म्हणाले ठीक आहे, तू मोठा हो, मी लहान होतो, काय फरक पडतो. आणि कृष्ण अवतारामध्ये बलराम दादा पहिले आले, कृष्ण मागून आले, लहान भाऊ दादा म्हणायचे. पण गंमत अशी झाली, दादा जरी ते त्याला म्हणायचे तरी पण जेव्हा जेव्हा भगवंतांनी सल्ला दिला तेव्हा तेव्हा ते सगळे सल्ले त्यांनी आजपर्यंत ऐकले. म्हणायचे बलराम दादा की तू काय सल्ला देतोस तो मला काही पटत नाही, परंतु तुझ्या शब्दाबरोबर मला जायची इच्छा नाही, का माहीत नाही, असं होतं, असं म्हणायचे आणि सल्ला ऐकायचे. आणि आतासुद्धा ते मारण्यासाठी झाले होते, पण सल्ला दिला होता भगवंताने की दादा मारू नका, जिवंत ठेवा. आणि सगळे सल्ले ऐकले, तसा हाही सल्ला ऐकला. ते म्हणाले ठीक आहे, मारत नाही, पण त्याला पकडून तर आणतो ना, म्हणे पकड जरूर. आणि मग बलराम दादाने आपल्या शक्तीचा वापर करून त्याला निशस्त्र केलं आणि वरुण पाशाने बांधलं आणि घेऊन आले. घेऊन आल्यावरती अर्थात त्याला खूप लज्जा वाटली की इतक्या प्रचंड महासेना मी आणली होती, 23 औक्षणी, या दोघांकडे सेना तर काहीच नव्हती, परंतु या मुठभर सेनेचा वापर करून या दोघांनी माझा पराजय केला आणि इतकी महाकाय सेना या दोघांनीच नष्ट केली. आणि त्याच्याही पुढे जाऊन मला कैद केलं आहे. आणि कैद केल्यावर सुद्धा ते काय म्हणत आहेत की नाही, तुला आम्ही मारणार नाही, आम्ही तुला एक संधी देतो, जा, तुला आम्ही दया दाखवतो, सोडून देतो. आता असं बोलल्यावर तर त्याला जास्त अपमानास्पद वाटलं. तो म्हणला की एक वेळ मला मृत्यू आला असतं तर परवडलं असतं, युद्धात तरी मृत्यू आला. जे तो वाक्य आधी बलराम दादाला म्हणाला होता की ये माझ्याशी युद्ध कर,
जर तुझी शक्ती असेल तर माझ्याशी युद्ध कर, मेलास तरी हरकत नाही, तुला स्वर्गप्राप्ती होईल, काळजी करू, हां शक्ती असेल तर मला मार, असं उपहासाने म्हणाला होता त्याच बलरामदादांनी त्याला बंदी बनवलं होतं, हातातलं शस्त्र ओढून घेतलं, काही करू शकला नाही आणि मग बांधलं आणि पुढची गोष्ट नाही केली. मेल्याहून मेल्यासारखं वाटलं त्याला. अर्थात हे सगळं घडल्यावरती त्यांनी त्याला उपदेश केला की असं करू नकोस परत वगैरे सांगितलं आणि म्हणले जा, तुला आम्ही सोडून देतोय, तुला आम्ही मारणार नाही. अशा प्रकारे त्यांनी त्याला दया दाखवली आणि सोडून दिलं. दया दाखवून सोडून दिलं. त्याला तर असं वाटत होतं की आता घरी जाऊच नाही. काय तोंड दाखवायचं, तोंड काय दाखवायचं, परत गेल्यावरती काय म्हणतील लोक आपल्याला, असंही त्यांना वाटत होतं. परंतु मग त्याने असा विचार केला, आपण एक काम करूया, आता आपण वनात जाऊया आणि वनात जाऊन तपश्चर्या करूया. त्याचे अनेक फायदे. एक तर आपल्याला राज्यात परत काळं तोंड दाखवायची गरज नाही आणि तपश्चर्या केल्यावर जर देव प्रसन्न झाला तर शक्ती आणखीन मिळेल, मग बघू काय करायचं. असा दुहेरी विचार करून त्यांनी वनात जायचं ठरवलं तपश्चर्येला. परंतु असं घडलं की तो हे सगळा विचार वाटेमध्ये येताना करत होता की काय करूया, कुठे जाऊया, घरी जायचं परत राजधानीत आपल्या की काय करूया. असा करताना काही जे लोक बाकी होते मागे शिल्लक राजेच होते बरेचसे, ते सगळे आले आणि त्यांनी जरासंधाला थांबवलं. म्हणाले महाराज, तुम्ही जो विचार करताय तो अजिबात करू नका. तुम्ही जो विचार करताय तपश्चर्या, अहो काहीच गरज नाही. तो म्हणाला कसं काहीच गरज नाही, आज माझा इतका मोठा पराभव झाला आहे, काय मी दाखवतो. म्हणे नाही नाही नाही, असं काही नाही, असं होत असतं. अहो कधीतरी जय कधीतरी पराजय, हे तर चालतंच. जसं एखादी मॅच हारल्यावरती कॅप्टन सांगतातच ना, नाही आज दिवस त्यांचा होता, नेहमीच काय आपण जिंकू शकत नाही, कधी त्यांचा विजय कधी आमचा विजय. अगदी या प्रकारेच तरी राजांनी त्याला समजावून सांगितलं, सगळ्या राजांनी, की तू काय वनाबिनात जायची गरज नाही आहे. अरे कधीतरी असं होतं, एखाद्या वेळेस आपला पराभव होतो, तुमचं प्रारब्ध खराब होतं, नशीब यावेळेस चांगलं नव्हतं म्हणून तुमचा पराभव झाला, पण तुम्ही जिवंत आहात ही किती मोठी गोष्ट आहे. तो म्हणाला याचंच तर मला वाईट वाटतं. अहो याचं वाईट नाही वाटत, ते दोघं मूर्ख आहेत. बघा ते राजे पण तसेच, ते दोघं मूर्ख होते म्हणून त्यांनी तुम्हाला सोडून दिलं. अहो आता या संधीचा आपण फायदा उचला आणि परत तयारी करा आणि परत युद्ध करा. आणि प्रत्येक वेळेस काय आपलं नशीब खराब असेल असं नाही आहे. कदाचित पुढल्या वेळेस तुमच्या हातून त्यांचा वध होईल. मग ही संधी दिली आहे, त्या तपश्चर्या वगैरे करायची काही गरज नाही, वनात तर अजिबात जाऊ नका. चला, या राजांकडे खरोखर बोलण्याचं स्किल नक्की चांगलं असावं, कारण राजांनी असं सांगितलं आणि जरासंधाला पटलं. जरासंध म्हणाला हां खरंच की असंही असू शकेल नाही का, की एकदा झाला पराभव पण आता पुढल्या वेळेस होईल असं काही नाही, आपण परत सेना गोळा करू आणि परत जाऊ. हे दोघं जण मूर्ख आहेत की ज्याने मला सोडून दिलं, तेव्हा आपण त्यांच्या मूर्खपणाचा फायदा घेऊ आणि परत त्यांच्यावरतीच आपण कुरघोडी करूया. आणि मग त्याला पटल्यावरती तो परत आपल्या ठिकाणी परत गेला, देशामध्ये परत गेला आणि परत युद्धाच्या तयारीला लागला. दरम्यान भगवंत परत आपल्या जागी परत गेले. त्यांच्या सेनेमध्ये कोणाला काहीही झालं नाही, एकही मनुष्य जो आहे त्याला इजा झाली नाही. बघा काय भगवंताचं छायाछत्र आहे की एकही मनुष्याला काही झालं नाही. पण जरासंधाची सगळी सेना संपली, ते बी सौक्षणी. अर्थात जेव्हा जेव्हा अशा गोष्टी घडतात देवतांनी नेहमीच त्यांचं स्वागत केलं आणि यावेळेस पण भगवंतावरती फुलांचा वर्षाव केला. जरासंधाचा असा पराजय झाल्यावरती मथुरावासी अर्थात भयमुक्त झाले. त्यांना अभिमान वाटला आपल्या या भगवंताचा, कृष्णाचा. आणि मग अर्थात त्यांनी त्यांच्या विजयाचं जो आहे तो महोत्सव केला. भगवंताची स्तुती करत अनेक वाद्य, अनेक प्रकारच्या गोष्टी घेऊन ते आले रस्त्यावर आणि भगवंताची मिरवणूक त्यांनी काढली. सर्वत्र नगरामध्ये चंदनाचे सडे घातले आणि सर्वत्र मंगलसूचक तोरणं बांधली आणि अनेक स्त्रिया ज्या आहेत त्या भगवंताला ओवाळण्यासाठी आल्या होत्या.
आणि त्या सर्वांनी भगवंताला ओवाळलं आणि भगवंताचं प्रेमाने स्वागत केलं. अशा प्रकारे हा विजय उत्सव सर्व नगरवासियांनी साजरा केला. या युद्धामध्ये सुद्धा भरपूर धन कृष्णाला मिळालं होतं. कारण काय की जरासंध जो आला होता तो खूप त्याच्याकडे ऐश्वर होतं. त्याचे जे रथ वगैरे होते त्याच्यामध्ये प्रचंड सोनं नाणं रत्न अशी होती सगळी. हे सगळंच ऐबज ते श्रीकृष्णाला मिळालं होतं. ते सगळं त्याने घेतलं होतं आणि हे सगळं अपरंपार धन जे होतं ते सर्व धन त्यांनी आणलं आणि यादवांचे अर्थात राजा म्हणजेच उग्रसेन यांना सभेत आणून दिलं. म्हणाला, महाराज, आपल्या कृपेने आम्ही युद्ध केलं, जरासंधाचा पराभव केला आणि हे इतकं प्रचंड संपत्ती आम्हाला मिळाली, अपार धन मिळालं, हे सगळं आपल्यासाठी राज्यासाठी आहे. अर्थात उग्रसेन पण खूप आनंदित झाले. अशा प्रकारे भगवंताने ही एक लीलाच केली असं म्हणायला हरकत नाही का, लीलाच झाली. आणि असं झाल्यानंतर पुढे काय घडलं तर अशा प्रकारे 17 वेळा ही गोष्ट घडली. बघा की भगवंताने एकदा हे असं त्यांना सोडून दिलं, अर्थात ठरवून की बाबा ठीक आहे, ते अजून सेना आणतील तर सगळी सेना सगळी संपेल तर आपल्याला बरं झालं. पण त्यांनी हे अशा प्रकारे 17 वेळा केलं. 17 वेळा जरासंधाने सेना गोळा केली आणि प्रत्येक वेळेस आलेल्या सर्व सेनेचं संहार भगवंताने केला. असं 17 वेळा घडलं. आणि असं भागवतात म्हणलं आहे की प्रत्येक वेळेस जरासंध जो आहे तो 23 औक्षणी सेना आणायचा. हा एक आश्चर्याचा भाग आहे की नाही, की असं नाही की सेना संभार जरा कमी झाला आहे कारण माणसं मरत गेली आहेत सगळे, नाही. 17 वेळा स्वारी केली. 17च्या 17 वेळा 23 औक्षणी सैन्य त्यांनी गोळा केलं. भगवंत उगीच नाही म्हणाले की याला आपल्याला जीवदान द्यायचं आहे, कारण त्यांना माहीत होतं की 23 औक्षणी सैन्य म्हणजे काहीच नाही, अजून भरपूर सेना बाकी आहे. किंबहुना अजून पापी लोक बरेच आहेत की ज्यांचा आपल्याला भार हलका करायचा आहे पृथ्वीचा. आणि म्हणूनच भगवंतांनी त्यांना जीवदान दिलं आणि म्हणले, आण अजून सेना, मला पृथ्वीचा भार हलका करायचा आहे, त्या कामी तू मला हातच लावतोस, असं मनात म्हणाले. आणि त्याप्रमाणे 17 वेळा त्यांनी 23 औक्षणी सेना आणली. आणि भगवंतांनी प्रत्येक युद्धामध्ये सर्वच्या सर्व सेना नष्ट केली आणि प्रत्येक वेळेस जरासंधाला मात्र त्यांनी जीवित सोडून दिलं. असं 17 वेळा घडलं. 17व्याच्या युद्धात सुद्धा पराभव झाला होता नेहमीप्रमाणे. सगळी सेना संपली होती आणि कृष्णाने परत एकदा त्याला जीवदान दिलं. असं नाही म्हणाले की 17 वेळा झाला आता बस झालं, नाही नाही नाही, अजून तुला आम्ही जीवदान देणार, परत सोडून दिलं. आणि अर्थात त्याला सोडून दिलं म्हणल्यावरती युद्ध परत 8व्यांदा होणार हे नक्कीच होतं, अटळच होतं. आणि हे 18व्यांदाचं युद्ध होणार होतं त्याच्या आधीच एक गोष्ट घडली आणि ती म्हणजे कालयवन नावाचा जो हा एक अतिशय वीर असा यवन होता, तो हा याला फार युद्धाची खुमखुमी होती आणि तो फिरत होता की माझ्याशी युद्ध कोण करू शकेल. तेव्हा त्याची नारद मुनींशी भेट झाली. नारद मुनीने बघितलं की गर्व भरपूर आहे आणि ताकद पण भरपूर आहे आणि तो म्हणतो की मला माझा सारखा योद्धा दाखवा. नारद मुनीने विचार केला, छान झालं, भगवंताकडे पाठवून देऊया. तो म्हणाला की बाबा रे, या जगामध्ये तुझ्याशी लढतील असे फक्त एकच आहेत लोक. आणि कोण? यादव. यादवांकडे जा, यादव सगळे बलशाली आहेत, तेव्हा त्यांच्याशी तू युद्ध कर. तो म्हणाला, नारद मुनी धन्यवाद, माझी युद्धाची खुमखुमी किंवा माझ्याशी लढणारा कोणीतरी वीर आहे या पृथ्वीवर ऐकून मला बरं वाटलं. आणि अर्थात कालयवन जो आहे ते त्यांनी आपली स्वतःची सेना, म्लेंछा सेना आणली आणि ती सेना घेऊन त्याने मथुरेला वेढा दिला. आता त्यांनी सेना एवढी नव्हती आणली, पण तरी किती आणलेली? 3 कोटी सेना आणलेली. तरी काय कमी नव्हती. 3 कोटी सेनासुद्धा काय कमी नाही झाली. पण त्यांनी एकट्याने 3 कोटी सेना आणली, म्लेंछ सेना. आणि ही म्लेंछ सेना आणून त्यांनी मथुरेला वेढा घातला. आता मथुरेवर हे संकट होतं 18व्यांदा आलेलं. पण या संकटामध्ये फरक हा होता की यावेळेस कालयवन आला होता.
त्यांनी यावेळेस वेढा घातला होता. आणि त्याच वेळेस जरासंधसुद्धा आक्रमण करण्याच्या विचारात होता. आणि त्यावेळेस कृष्ण आणि बलराम हे जरा बसले एकत्र आणि त्यांनी आपसात चर्चा केली. ते म्हणाले की असं आहे की आपण आत्तापर्यंत युद्ध तर केलं, तो प्रश्न नाही आहे, परंतु यावेळेस कालयवन आला आहे. म्लेच्छा सेना घेऊन त्याने आधीच मथुरेला वेढून टाकलं आहे आणि आता वेढलेला असताना त्याच्याबरोबर युद्ध करायचं नाही करायचं हे राहिले एकीकडे, पण याच दरम्यान जरासंधसुद्धा प्रचंड सेना घेऊन आमच्यावर चाल करून येणार आहे. तेव्हा आता आपल्याला काहीतरी इलाज केला पाहिजे जरासंध यायच्या आधी, कारण जर हे दोघं एकत्र आले तर कदाचित आपल्या नगरीला क्षती होऊ शकते, कारण कालयवन फार पराक्रमी होता. त्यामुळे बाकी सगळं ठीक आहे, पण आपल्या नगरीला क्षती जर झाली तर त्याचा त्रास आपल्या नागरिकांना होईल आणि तो कुठल्याही परिस्थितीत होता कामा नये. तेव्हा आपल्याला थोडासा वेगळा विचार करायला पाहिजे. तर काय करूया? दादा म्हणले हे सगळे तुझे विचार कृष्ण अतिशय बरोबर, ते मला पटले, पण करायचं काय हे तूच सांग. ते म्हटले की मला असं वाटतं दादा की यांच्याशी लढण्याचा भाग आपण नंतर बघूया, पण आधी आपल्या नागरिकांची सुरक्षा आपल्याला बघायला पाहिजे. युद्ध करण्यासाठी आपण आपल्या नागरिकांना एक वेगळी जागा शोधूया की जिथे ते राहू शकतील. तर म्हणजे ठीक आहे कृष्ण, तुला जे हवं ते कर, माझी त्याला संमती आहे. आणि मग भगवंतांनी काय केलं की विश्वकर्म्याला आज्ञा दिली आणि म्हणाले की एक अशी नगरी तू बनव की जी जिंकणं कठीण आहे. आणि ती नगरी कुठे बनवशील तर ती समुद्राच्या आत बनव, कारण समुद्राच्या बाहेर असलेल्या गोष्टीवर हे असे यवन लोक येऊन आक्रमण करतात. तर समुद्राच्या आत बनव, म्हणजे ती अभेद्य असेल, तिच्यावर कोणी आक्रमण करू शकणार नाही, दिसणार पण नाही कदाचित. तेव्हा हे करण्याचं काम तुझ्याकडे आहे. अर्थात विश्वकर्म्याला सांगितल्यावर काय प्रश्न आला? विश्वकर्म्याने आपलं सगळं ज्ञान, आपलं सगळं शिल्पकलेचं नैपुण्य त्यांनी प्रगट केलं त्या ठिकाणी आणि वापरलं आणि अतिशय सुंदर, वास्तुशास्त्राच्या नुसार अतिशय सुंदर अशी नगरी बनवली. सर्वपणे संपूर्ण संपन्न नगरी होती. अनेक प्रकारची उद्यानं तिकडे होती, अनेक प्रकारचे वृक्ष होते, अनेक प्रकारचे सुंदर सुंदर असे राजवाडे होते, सुंदर सुंदर घरं होती. राजवाड्यामध्ये तर सर्व संपूर्ण सोनं नाणं सगळीकडे वापरलेलं होतं. धान्य ठेवायसाठी सुद्धा सुंदर सुंदर जागा त्यांनी तयार केल्या होत्या, गुदामं तयार केली होती. काही ठिकाणी संपत्ती ठेवण्यासाठी जी जागा होती त्याच्यामध्ये अगोदरच खूप संपत्ती त्यांनी जमा केली होती आणि अतिशय सुंदर अशी त्यांनी नगरी तयार केली होती. सर्व बाजूनी सुंदर आणि अतिशय सुरक्षित, कारण ती पाण्याच्या आत होती. प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांनी राहण्याची जागा केली होती त्याच्या त्याच्या उद्याप्रमाणे. नागरिकांसाठी वेगळी जागा होती, ऋत्विजांसाठी वेगळ्या प्रकारची जागा होती, यादवांसाठी वेगळी होती, लढणाऱ्या सैन्यासाठी वेगळी होती, महाल होते राजांसाठी, सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी होत्या. आणि अर्थात इंद्राने त्यावेळेस सुधर्मा नावाची सभा पण तिथे पाठवली होती, जिथे नागरिकांची किंवा त्याच्या मंत्र्यांची सभा त्याला घेता आली असती, अशी सभा त्यांनी पाठवली होती. आणि या सभेचं वैशिष्ट्य असं होतं, म्हणजे मीटिंग हॉल आपल्या भाषेत सभा म्हणजे, ती सुधर्मा नावाची त्यांनी सभा पाठवली होती की तिथे जर कोणीही मनुष्य आला तर त्याला कुठल्याही दुःखाचा स्पर्श होत नसेल, अशी ती अद्भुत अशी ही सुधर्मा नावाची सभासुद्धा इंद्राने दिली होती. त्याच्या जोडीला इंद्राने पारिजातक वृक्षसुद्धा पाठवला. त्याच्या जोडीला त्याने दुसऱ्याही लोकांना सांगितलं की तुम्हाला काही द्यायचं तर द्या. तर वरुण म्हणाला की मला थोडी सेवा करायची, आणि वरुणाने काय केलं असेल तर हजारो घोडे दिले पाहिजे, हजारो. ते सगळे पांढरे शुभ्र अश्व होते, पण त्यांचं वैशिष्ट्य की त्यांचा कान जो होता तो एक कान प्रत्येकाचा काळा होता, बाकी अश्व अतिशय
संपूर्ण गोरे पान, फक्त काळा एक कान त्यांचा, असं एक वेगळ्या प्रकारचे अश्व त्यांनी पाठवले होते. कुबेरानी तर काय धनसंपत्तीचा मालकच होता तो, त्यांनी तर प्रचंड संपत्ती पाठवली. इतर लोकपाल होते, त्यांनी पण आपापल्या परीने काही ना काहीतरी भगवंतासाठी पाठवून दिलं आणि ते सगळं त्यांनी महालात नेऊन ठेवलं. अशा प्रकारे तो महाल, ती नगरी सर्व बाजूनी सुसज्ज झाली, अतिशय परिपूर्ण आणि सुंदर झाली. आणि मग हे सगळं तयार झाल्यावरती त्याने ती सगळी नगरी जी आहे ती भगवंताला अर्पण केली. आता नगरी तर सुंदर तयार झाली, सगळ्या प्रकारचे महाल तयार झाले, सगळ्या प्रकारच्या गार्डन आपल्या हिशोबात तयार झाल्या, सुंदर सुंदर अशी वनं तिकडे तयार होती, सुंदर सगळ्या प्रकारचे पशुपक्षी त्यात होते, सगळं काही तिथे होतं. एकच गोष्ट शिल्लक राहिली होती आणि ते म्हणजे नागरिकांना तिथे नेणं. नागरिकांना तिथे घेऊन जायचं होतं. आणि सध्या मथुरेमध्ये जे वासी होते, नगरवासी, त्यांना सगळं वेढलेलं होतं म्लेच्छांनी. 3 कोटी सैन्य घेऊन हा जो काल यवन होता, यवन तो होता पण कसा काल यवन होता, हा काल यवन जो आहे तो म्लेच्छ सेना घेऊन बसला होता. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं काम शिल्लक होतं की त्या ठिकाणी आपल्या सर्व नागरिकांना नेऊन ठेवणं. तेव्हा हे काम शिल्लक राहिलं होतं. आणि जी नगरी तयार झाली होती, अर्थात तिचं नाव आपल्याला माहीत असेलच. ती नगरी कुठली होती? द्वारका. नाव पडलेलं आहे त्याच्यानंतर. आणि मग त्या अर्थात, पण त्या नगरीमध्ये अर्थात नेण्याचा जे भाग होता तो कृष्णाने आपल्या डोक्यावर घेतला. कृष्ण म्हणला हा भाग माझा आहे. आणि मग त्याने काय केलं असेल, अर्थात भगवंताला काय अशक्य आहे. भगवंताने आपल्या योगमायेचा वापर केला आणि योगमायेचा वापर करून ती सगळी सेना, सगळं त्यांचं जे काही होतं ते सगळे नागरिक क्षणात नेऊन त्यांनी द्वारकेमध्ये ठेवले. आणि म्हणाला आता काळजी करू नका, या ठिकाणी तुमच्यावर कोणीही आक्रमण करणार नाही. म्लेच्छांची सेना तिथे राहिली, त्यांच्याशी मुकाबला आम्ही करतो, त्याची काळजी करू नका, तुम्ही इथे सुरक्षित आणि शांतपणे राहा. त्याच्यानंतर त्याने दुसरं काम काय केलं असेल तर बलराम दादा आणि ते दोघेजण जेव्हा तिथून निघाले, त्या तो म्हणाला बलराम दादा की दादा एक काम तुम्ही कराल का, की आता या नगरीमध्ये सगळे नागरिक आहेत. पूर्वी मथुरेमध्ये सगळे नागरिक होते, तिथे मी होतो आणि तुम्ही होता. पण आता मथुरेपासून ही नगरी खूप लांब आहे. तेव्हा इथे आपण दोघंजण जर इथून निघून आलो युद्धासाठी तर यांचं रक्षण कोण करेल. तेव्हा यांचं रक्षण करणं हा महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा दादा तुम्ही एक काम कराल का, की या सर्वांचं रक्षण करण्याचा भाग मी तुमच्यावर सोपवतो आणि तुम्ही इथे थांबा आणि या द्वारकेमध्ये असलेल्या सर्व नगरजनांचं रक्षण तुम्ही करा. जर काही त्यांना उपद्रव झाले तर तुम्ही समर्थ आहात आणि मला तुम्ही जाऊ द्या, मी तिथे जातो आणि पुढचा भाग काय तो बघतो मथुरेमध्ये. आणि हे सगळं अर्थात भगवंतांनी योगमायाचा आश्रय घेऊन चुपचाप केलं होतं. कोणालाही समजलं नाही की हे अशा प्रकारची माया झाली आहे. सगळे नागरिक तिथले A to Z आपल्या भाषेमध्ये इत्थंभूत सगळ्या गोष्टी द्वारकेत जाऊन पोचल्या आहेत, पण कालयवनाला काहीही समजलं नाही. आणि अशा प्रकारे सगळ्या गोष्टी केल्या. सल्ला दिला बलराम दादांना की तुम्ही इथे थांबा. बलराम दादाने अर्थात सगळे सल्ले मानलेच नेहमीप्रमाणेच. वास्तविक पद्धत त्यांच्या मनात इच्छा होती की युद्धाला आपणच जावं, पण दुसरंही महत्त्वाचं कामच होतं की यांचं रक्षण पण करायचं होतं. त्याच्यासाठी समर्थ दुसरा कोण होता या दोघांशिवाय. आणि दादा म्हणाले की बरोबर आहे, मी इथे थांबतो, कृष्णा तू जा मथुरेमध्ये आणि याचं काय करायचं ते कर. बलराम दादा तिथे थांबले आणि कृष्ण निश्चिंत झाला, आता इथे मला बघायची गरज नाही. आणि मग तो तिथून निघाला, बलराम दादाशी बोलला, त्यांच्याशी सल्लामसलत केली जी काय आहे ती. आणि नंतर गळ्यामध्ये त्यांनी काय केलं असेल, कमळाची माळा घातली, सगळी शस्त्र काढून ठेवून दिली आणि म्हणाला आता मला निरोप द्या. आणि तिथून तो सरळ मथुरेमध्ये प्रगट झाला, एकही शस्त्र न घेता. खरं पाहिलं तर त्याच्यासाठी रथ उपलब्ध होती दारुकाचा, त्याच्यात त्यांची सगळी आयुध होती, शांग धर्म
हे होतं त्यांचं धनुष्य होतं, त्याच्यानंतर त्यांचं चक्र होतं. काय नव्हतं त्यांच्याकडे, सगळ्या गोष्टी होत्या. पांचजन्य शंख तर होता. हे सगळं आणि कमोदकी नावाची गदा पण होती. पण ते सगळं त्याने बाजूला ठेवून दिलं आणि केवळ गळ्यामध्ये एक सुंदर अशी माला परिधान केली कमळाची, आणि कुठलंही शस्त्र हातात न घेता ते सरळ मथुरेला प्रकट झाले. आणि त्याच्यानंतर कुठलंही शस्त्र न घेता ते प्रगट झाल्यावरती आता प्रश्न हाच आला की शस्त्र त्यांनी घेतलं नाही आणि 3 कोटीची सेना, हा कालयवन जो आहे तो घेऊन बसला युद्धासाठी. आणि शिवाय भगवंत एकटे, नगरीत कोणीही नाही, भगवंताकडे काही शस्त्र नाही आणि भगवंत तिथे आले, तर भगवंत कशा प्रकारे पारिपत्य करणार, हाही एक प्रश्न होता नाही का. काय करणार भगवंत. पण भगवंतांनी काय केलं हे खरं सुंदर ऐकण्यासारखं. आणि अर्थात हा भाग आपण पुढच्या एपिसोडमध्ये ऐकूया की भगवंतांनी कशा प्रकारे या सेनेशी लढाई केली, काय केलं भगवंतांनी, आणि या मिलेंच्या सेनेचा त्यांनी कशा प्रकारे समाचार घेतला किंवा काय केलं. हा सगळा भाग आपण अर्थात पुढल्या भागात ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत न कळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि आमच्या सर्वांच्याच सेवेचा आपण स्वीकार करावा, ही नम्रवंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.